सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणखी एक राजकीय घडामोड घडली आहे। कल्याण पश्चिम येथील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधातील भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचे बंड अखेर शमले आहे। महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण पाटील यापुढे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील अशी ग्वाही दिली। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली होती। मात्र त्यानंतरही भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। परंतु भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरुण पाटील यांनी भेट घेतली। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेत चर्चा झाल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले। या दोन्ही नेत्यांच्या शब्दांना मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेमध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसला तरी महायुती उमेदवारासोबत राहण्याची भूमिका घेतल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता आणि आता तुम्ही पाठिंबा देतात, काय कारण आहे, काय सांगता? उमेदवारी मी अर्ज भरला, नंतर माघार घेण्यासाठी सर्वांनी सांगितल्यानंतर मी माघार घेण्यासाठी देखील गेलो, परंतु तिथे थोडा विलंब झाल्यामुळे तो फॉर्म माघार घेता आला नाही। आणि आज त्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, या सर्वांनी मला विनंती केली की आपल्याला महायुतीचा उमेदवार जो आहे त्याच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला निवडून आणणं ही आपल्या महाराष्ट्राची गरज आहे। आणि त्या विनंतीला मी मान देऊन आज मी प्रचाराला देखील सुरुवात केली नव्हती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत विश्वनाथ भोईर यांना मी आज माझा पाठिंबा जाहीर करतोय। आणि येणाऱ्या या दिवसांमध्ये जे काय माझे समर्थक असतील, माझ्यावरती प्रेम करणारे लोक असतील, त्यांना देखील मी विनंती करणार आहे की आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुसंख्य मतांनी त्यांना आपण निवडून आणायचं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचल्यासारखी आहे। त्यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर माहुडी विधानसभा क्षेत्राकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले असताना सदर विधानसभा क्षेत्रात आदर्श आचारसंहिता भंग करणारा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। तो म्हणजे चक्क महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नावाचे साम्य असलेले अपक्ष उमेदवार शिवचरण वाघमारे याने आपल्या नावातील शिव अलगट डोळ्यांना दिसणार नाही व मिळालेले चुनाव चिन्हाचा विपर्यास करीत मतदारांची दिशाभूल करून तोतयागिरी केली। करण्यात आलेला सदर प्रकार हा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुकीच्या निर्णयावर प्रभाव टाकणारे कृत्य अपक्ष उमेदवाराने केले असता भंडारा जिल्हा भरारी पथकाच्या निदर्शनास आले। तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी भ्रामक प्रचार करणाऱ्या ऑटो चालकावर कारवाई करून ऑटो जप्त करत उमेदवाराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा गुन्हा नोंद होताच आरोपी अपक्ष उमेदवार शिवचरण वाघमारे सध्या संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याची माहिती आहे। उलेमा बोर्डने महाविकास आघाडीला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। या पत्रावरून विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे। उलेमा बोर्डने मवियाला पाठवलेल्या पत्राबाबत विहिंपने काँग्रेस पक्षाबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे। या पत्रात उलेमा बोर्डने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी अशी मागणी मवियाकडे केली आहे। यावर विहिंपने म्हटले आहे की संघावर बंदी लादणे ही स्वप्नवत गोष्ट, तशी प्रत्यक्ष कृती शक्य नाही। कोणीही संघावर बंदी लादण्याची स्वप्ने पाहू नये। भूमाफिया वक्फ बोर्डला निधीची काय गरज असा सवाल विहिंपकडून उपस्थित करण्यात आला आहे। तसेच पोलीस दलात मुस्लिम तरुणांना प्राधान्य द्यावे या उलेमा बोर्डच्या मागणीचाही विहिंपकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वणी येथे गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे प्रकरण चांगलंच तापलं आहे। या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतप्त झाल्याचे दिसत होते। दरम्यान सोमवारी झालेल्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी या घटनेवरून निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली। तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगा येताना तर तपासाच पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहे असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे। पंढरपुरातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपुरात भाजपा आणि काँग्रेसला धक्का दिला आहे। भाजपा आणि काँग्रेसमधील तब्बल 6 माजी नगरसेवकांचा खासदार अमोल कोल्हे यांच्या साक्षीने शरद पवार पक्षात प्रवेश झाला। यामुळे भालके आणि परिचारक या काँग्रेस आणि भाजप गटाला मोठा धक्का बसला आहे। तर या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांची ताकद वाढताना दिसणार आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडी शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघात राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आले असता त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, महाराष्ट्राची ओळख सुसंस्कृतची आहे, परंतु आता महाराष्ट्राची ओळख गद्दारी राहिली आहे। महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे। आता जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र गेल्या 10 वर्षात अधोगतीकडे चालला आहे। आपले सरकार आल्यानंतर आपण या भगिनींना 3000 रुपये देणार, मुलींबरोबर मुलांनाही शिक्षण मोफत करणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता 8 दिवस राहिले आहे। त्यामुळे राज्यभरात बड्या नेत्यांच्या प्रचार सभा होत आहे। शिवसेना उबाटा नेते उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत आहे। यावेळी त्यांना धक्का देणारी बातमी कल्याणमधून आली आहे। कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे। ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंड्या साळवी यांनी पत्र पाठवले आहे। त्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी म्हटले आहे की पक्षातील घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तिरोडा गोंदिया महामार्गावर निवडणूक भरारी पथकाने कॅशची वाहतूक करणाऱ्या वाहनातून 15 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। विधानसभा निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुद्धा वाहनांची तपासणी केली जात आहे। दरम्यान तिरोडा गोंदिया महामार्गावरील विद्युत प्रकल्पाजवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने कॅश वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवले। या वाहनाला केवळ गोंदियात कॅश सोडण्याची परवानगी होती, पण ते तिरोडा येथे जात होते। वाहनाची तपासणी केली असता 15 लाख रुपयांची रोकड आढळली। त्यानंतर वाहन जप्त करून रोकड तिरोडा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे। या प्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे। अशातच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे। माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत। उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो असं एका मंत्र्याने सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून प्रचारांचा धडाका सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली असून राज्यभर दौरे करत प्रचार सभा घेत आहेत। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार शरद पवार यांनी केला आहे। यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप यांवर सडकून टीका केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.